नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे ग्रेव्हीवालं चिकन। पाण्याचा वापर न करता तसेच ग्रेव्ही कशी बनवायची, चिकन किती वेळ मॅरिनेशन करून ठेवायचं, अशा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। अर्धा किलो चिकन घेऊन ते स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर घेतलं तेजपान, दालचिनी, 2 वेलची, 4 मिरे, 4 लवंग, बेडगी मिरची। त्यानंतर घेतले थोडीशी कोथिंबीर, पुदिना, कसुरी मेथी घेतली, चवीपुरतं मीठ घेणार आहोत, तळलेला कांदा, दही घेतलं, 1 ते 1.5 चमचा चिकन मसाला घेतला, 1 चमचा घरगुती काळा मसाला घेतला, धना पावडर घेतली 1 चमचा, घरगुती लाल मिरची पावडर 1 चमचा घेतली, हळद घेतली, गरम मसाला घेतला 1 चमचा, तो पण घरगुती आहे। चिकन मॅरिनेट करून घेऊ। सर्वात अगोदर मीठ टाकून मसाले टाकून घ्यायचे। त्यानंतर पुदिना, कोथिंबीर टाकायचा, खडे मसाले घेतले आहेत ते पण टाकून घ्यायचे, लसूण अद्रकची पेस्ट टाकून आपण ज्या तेलात कांदा तळलाय ते तेल कोमट असायला हवं ते टाकून घ्यायचं आणि चिकन आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व पीसला मसाले लागले पाहिजे असं मिक्स करून घ्या। त्यानंतर टाकायचं दही पण पूर्ण पीसला आणि मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर टाकायचा तळलेला कांदा टाकून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडासा कांदा आपण ठेवलाय तो नंतर वापरणार आहे। खरं सांगायचं म्हणजे चिकन 15 ते 20 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं। व्हिडिओत मी दाखवलं नाहीये पण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवून द्या। चिकन मॅरिनेट केल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर चिकनमध्ये उतरतो आणि त्याने चिकनला एक वेगळीच चव येते। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर तेल न टाकता तसं शिजायला टाकून द्यायचं। मॅरिनेशनसाठी आपण तेल वापरलं होतं म्हणून आपण ते टाकलं नाही। चमच्याने किंवा उन्हातल्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवायचं, झाकणावरती पाणी टाकायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा। झाकण काढून चेक करत राहायचं, चिकन लागणार नाही याची पण काळजी घ्यायची। उन्हातल्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने चिकन सारखं हलवून घेत राहायचं। झाकण ठेवल्यामुळे चिकनला चांगलं पाणी सुटले। प्रामाणिकपणाने सांगायचं म्हणजे झाकणामध्ये आपण जे पाणी टाकतो त्याचा घाम तयार होतो आणि ते चिकनमध्ये पडतं म्हणून पाणी सुटतं। चिकन शिजत आलं की तळलेला कांदा टाकायचा, कसुरी मेथी हातावर कुस्करून ती पण टाकून घ्यायची आणि त्यानंतर टाकायची कोथिंबीर। हे सर्व टाकून झाल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता चिकनची ग्रेव्ही पण घट्टसर झाली आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुमची चिकनची रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।